नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. मित्रांनो, आता बांधकाम कामगाराच्या संदर्भात जे काही कामे असतील, जसे की बांधकामावरची नोंदणी असेल, बांधकामावरची नूतनीकरण असेल किंवा क्लेमचा अपडेट असेल किंवा तुम्हाला काही इतर काही भाड्याचा योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा पेटी संदर्भात बांधकामावरची सर्व कामे तुम्हाला आता तालुका स्तरावर करण्यात येणार आहे. बांधकाम कामगारांसाठी शासनाने तालुका स्तरावर सेतू केंद्र सुरू करण्यात आले. ही महत्त्वाची अपडेट काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात. या ठिकाणी तुम्ही शासनाच्या वेबसाईटवरती पाहू शकता. कामगार कल्याणकारी मंडळाच्या तालुकास्तरीय सेतू केंद्राचे मुख्यमंत्री शिंदे, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. तर सेतू केंद्राचे उद्घाटन हे ऑनलाईन करण्यात आले. बांधकाम कामगारांना नोंदणीसह सर्व सुविधा मिळणार एकाच छताखाली. या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या नोंदणी व नूतनीकरणासह सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील तालुका स्तरावर सुरू करण्यात आलेल्या तालुका कामगार सुविधा केंद्राचे सेतू आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी बांधकाम कामगारांच्या सुविधेकरिता तयार करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन सुद्धा करण्यात आलेले आहे. या सेतू केंद्रासंदर्भात अधिक माहिती या ठिकाणी या सेतू केंद्राद्वारे बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे वाटपाचे अर्ज, मूळ कागदपत्रे सादर करता येणार आहेत. त्यांच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी हे केंद्र मदत करणार आहे. मंडळाने आतापर्यंत राज्यात जिल्हा स्तरावर 42 कामगार सुविधा केंद्र स्थापन केली आहेत. या केंद्राशिवाय आता राज्यातील 358 तालुक्यात ही कामगार सुविधा केंद्र सुरू होणार आहे. यामुळे कामगारांसाठी नोंदणी, नूतनीकरण व लाभाच्या अर्जावर सुलभ प्रक्रिया करता येणार आहे. यामुळे बांधकाम कामगारांच्या वेळेत आणि खर्चात बचत होणार आहे. मंडळाच्या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. या केंद्रावर व्यवस्थापक, 3 डेटा एंट्री ऑपरेटर व मदतनीस असे 5 जणांचे मनुष्यबळ या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. तर मित्रांनो, ही होती बांधकाम कामगार संदर्भात एक महत्त्वाची अपडेट. बांधकाम कामगारांची सर्व कामे आता तालुका स्तरावर सेतू केंद्रामध्ये होणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला ही अपडेट कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.